रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. राष्ट्रीय जिल्हा परिषद सभापती चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते नरवीर ॲडव्हेंचरचे शानदार उद्घाटन. पर्यटनाला नवी दिशा, स्थानिक रोजगार व विकासाला मिळणार चालना. राष्ट्रीय जिल्हा सभापती श्री चंद्रकांत कळंबे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या पोलादपूर तालुक्यातील सावित्री नदीच्या पात्रात साहसी पर्यटनाचे नवे पर्व सुरू झाले असून नरवीर ॲडव्हेंचर या पर्यटन उपक्रमाचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषद अर्थ व शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. या उपक्रमांतर्गत पर्यटकांसाठी रिव्हर राफ्टिंग, 360 थ्रिल राईड, जेट स्की, स्पिनर 360 थ्रिल राईड, बंपर राईड, बनाना राईड यांसारखे विविध आधुनिक वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे पोलादपूरच्या पर्यटन क्षेत्राला नवी ओळख मिळणार असून देशविदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उपक्रमाची मोठी मदत होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास नरवीर रेस्क्यू टीमचे संस्थापक रामदास कळंबे, शहप्रमुख सुरेश पवार, युवासेना तालुकाध्यक्ष विक्रम भिलारे, सरपंच विकास नलावडे, माजी सरपंच गणेश उतेकर, प्रमोद पार्टे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक नागरिक आणि पर्यटक उपस्थित होते. यावेळी बोलताना सभापती चंद्रकांत कळंबे म्हणाले, पोलादपूर तालुका नैसर्गिक पर्यटनासाठी अत्यंत समृद्ध आहे. येथे मोठे औद्योगिक प्रकल्प उभारण्याची शक्यता कमी असली तरी पर्यटन उद्योगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. नरवीर ॲडव्हेंचर सारखे उपक्रम स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करतील आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती देतील. यावेळी नरवीर रेस्क्यू टीमचे संस्थापक रामदास कळंबे यांनी सांगितले की नरवीर ॲडव्हेंचरच्या माध्यमातून पोलादपूरच्या पर्यटन क्षेत्राला नवी ओळख मिळणार आहे. मुंबई, पुणे तसेच राज्यातील विविध भागांतील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल. यासोबतच मराठी उद्योजकांनीही पुढाकार घेऊन रिसॉर्ट, हॉटेल, होमस्टे व पर्यटनपूरक व्यवसाय उभारावे. त्यामुळे अधिक पर्यटक तालुक्याकडे आकर्षित होतील आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. नरवीर ॲडव्हेंचरच्या शुभारंभामुळे पोलादपूर तालुक्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. जास्त पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा. भविष्यात साहसी पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून पोलादपूरची ओळख निर्माण होईल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. होतं म्हणजे झुलता पूल. या झुलत्या पुलाचं काम जिल्हा परिषदेमार्फत व्हायचं. जेव्हा जेव्हा त्याचे जे लोखंडी रोग होते ते तुटायचे, त्याची मेंटेनन्स संपूर्ण रायगड जिल्हा परिषदकडनं व्हायची. मात्र 2021ला हा संपूर्ण पूल वाहून गेल्यामुळे पोलादपूरच्या पर्यटनाचा मानबिंदू, जिथे कोणत्याही प्रकारची जाहिरात न करता पर्यटक येत आहे, हा लुप्त झालेला आहे. यासाठी आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा आपले मंत्री जे आहेत भरत गोगावले यांच्या माध्यमातून काय करणार आहात? 2021ला अतिवृष्टी झाली. त्या अतिवृष्टीमध्ये झुलता पूल गेले अनेक वर्ष एक पर्यटकांचं आकर्षण बनला होता. तो वाहून गेला. मला वाटतं 100 वर्षामध्ये एवढी मोठी अतिवृष्टी झाली, त्यामध्ये तो पुलाला पाणी कधी लागलं नव्हतं, पण तो वाहून गेला. त्यानंतर प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत माननीय मंत्री भरत गोगावले यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ज्या धर्तीवरती उमरटला आपण 15 कोटी रुपये आले, सूर्याजी माळुसरे समाधीसाठी 2 कोटी रुपये आले आणि झुलत्या पुलाला 2.25 कोटी रुपये मंजूर झाले होते. परंतु त्याचं एस्टिमेट झालं 7 कोटीचं. आणि त्याच दरम्यान गुजरातला एक पूल पडला होता, झुलता पूल. आणि त्या पूल पडल्यामुळं तिथे बरेचशी मनुष्यहानी झाली आणि केंद्राने त्याला बंदी घातली अशा पूल बांधण्यासाठी. म्हणून त्याचं 2.25 कोटीमध्ये एस्टिमेट केलं होतं. ते एस्टिमेट मी तो होत नव्हता. 7 कोटीचा एस्टिमेट ज्या पद्धतीनं सीलिंग आहे किंवा सिंधुदुर्गला एक तशा प्रकारचा ब्रिज बांधलेला आहे, त्या धर्तीवर त्याला मंजुरी मिळाली आहे आणि आता ते मंत्रालयामध्ये आहे. वाढीव निधीसाठी ते प्रस्ताव तिथे मंजुरीला पडलेला आहे. यावर्षी त्याला मंजुरी मिळून, कारण ते पोलादपूरचं एक वेगळं आकर्षण आहे आणि पर्यटनामध्ये अधिक त्याची वाढ होणार आहे. ते आणण्याचा प्रयत्न मंत्री महोदयाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करणार करायला. आपल्या जवळ या सगळ्या सुविधा चालू झाल्यामुळे अजूनच खूप एक्साइटमेंट आहे.
की आपल्या सह्याद्रीच्या कृषीमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी शिकवणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे पर्यटनाला पण चांगली हवा मिळेल. ज्या गोष्टी आपल्याला करण्यासाठी बाहेर जायला लागत होतं ते आपल्या घरासमोर आल्याने अजूनच खूप आनंद होतो. आजचाच पहिला दिवस आहे, बघू अजून कशा प्रकारे अजून कधी मजा येते. पर्यटनामध्ये वाढ करण्याचा आपला संकल्प आहे. आपण त्याचे संस्थापक आहात. एकंदरीत हे रिव्हर राफ्टिंग आणि या सर्व प्रयोगांबद्दल आपण काय सांगाल? पोलादपूरच्या पर्यटनासाठी गेल्या मी जवळजवळ 10 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीचा प्रयत्न करत आहे आणि त्या माध्यमातून आपण 2018ला इथे बऱ्याच पर्यटकांचे ग्रुप आणले आणि चांगल्या पद्धतीने पर्यटन केलं आणि ती संकल्पना बऱ्याच दिवस डोक्यामध्ये होती. आता आपण रिव्हर राफ्टिंगच्या माध्यमातून सुरुवात केलेली ही छोटीशी सुरुवात आहे. भविष्यात इथे एक चांगला बोटिंग क्लब करण्यात येईल. मग पोलादपूरला कुडपण असेल, उमरड असेल, आज मोरजोत धबधबा त्याचंही चांगल्या पद्धतीने आपण काम केलेलं आहे. भविष्यात अजूनही त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करू कसा पर्यटनाचा आकर्षणाचा बिंदू होईल. आणि फक्त एका माणसाने इथे पर्यटनावर काम करून चालणार नाही, तर पोलादपूर तालुक्यातल्या अनेक उद्योजक मुंबईमध्ये आहेत. त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून मग एखादं चांगलं रिसॉर्ट असेल, ॲग्रो टुरिझम असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने जर यामध्ये गुंतवणूक केली तर भविष्यात पोलादपूर तालुका हा जागतिक दर्जाचं चांगलं पर्यटन स्थळ होईल हे निश्चित खात्री आहे. आणि त्या माध्यमातून ही छोटीशी सुरुवात आहे, हा पाया आहे आणि भविष्यात गेल्या पुढच्या 2-3 वर्षामध्ये पोलादपूर एक चांगलं टुरिझम म्हणून, एक चांगलं पर्यटन स्थळ म्हणून उदयाला येईल. त्यासाठी प्रयत्न चालू आहे आणि निश्चित त्याचं आपल्याला यश येईल असं मी आशा बाळगतो. छत्रपती शिवाजी महाराज की तानाजी मालुसरे की या कार्यालयाचा शुभारंभ आज इथे पार पडला आहे. एकंदरीतच या कार्यालयाच्या शुभारंभाच्या निमित्तानं पोलादपूरमध्ये पर्यटनात वाढ होईल अशी एक अपेक्षा आहे. एकंदरीत त्याबद्दल काय सांगाल? पोलादपूर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या पर्यटन विकास करण्यासाठी या तालुक्यामध्ये अनेक स्कोप आहेत. कुडपण आहे, उमरड आहे, रांगोरीगड आहे, चंद्रगड आहे, ढवल्यागड, कोंडवीगड आहे. अशी या ठिकाणी तालुक्यामध्ये अनेक पर्यटनस्थळं आहेत आणि सावित्री नदी हा सावित्री नदीचा मोठा प्रवाह आहे. या तालुक्यामध्ये कुठल्या प्रकारची इंडस्ट्री होऊ शकत नाही कारण डोंगराळ भाग असल्यामुळे. इथल्या तरुणांना रोजगार मिळण्यासाठी आम्ही मंडळी नरवीरच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहे आणि म्हणून आज सावित्री नदीचं जे धरण आपलं आहे माझीलचं, त्या धरणापासून खाली हे बोटिंगचा हा एक प्रकल्प नवीन आणलेले पर्यटनामध्ये भर देण्यासाठी. याचसोबत कालच आमची पत्रकार बांधवाची एक कार्यक्रम झाला, ते मी सांगितलं. या तालुक्यामध्ये शेतीसाठी आपण बांधावर जाऊन शेतकऱ्यांना जे पुरस्कार दिले, शेतकरी हा या देशाचा कणा आहे, तो लुप्त पावत चाललेला आहे. म्हणून आम्ही एक नवीन ती संकल्पना आणलेली आहे की ॲग्रो टुरिझम हे कृषी पर्यटन हे याला जोडून द्यायचं आहे. मग या ठिकाणी यातून एक रोजगार निर्माण होईल. बरेचसे पर्यटक, कारण हा मुंबई गोवा हायवे झालेला आहे, महाबळेश्वर हायवेचं काम चालू आहे, पर्यटक या ठिकाणी थांबतील आणि इथल्या तरुणांना रोजगार निर्माण होईल यासाठी ही संकल्पना आणलेली आहे. हळूहळू मग उमरट आमचा असेल, कुडपण असेल, या सगळ्यांचं डेव्हलपमेंट करून इथे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल अशी संकल्पना राबवून आज या ठिकाणी रिव्हर राफ्टिंगचा शुभारंभ केलेला आहे. यातून इथून महाबळेश्वरला जाणारे पर्यटक, गोव्याला जाणारे पर्यटक हे या ठिकाणी थांबतील आणि इथल्या निसर्गाचा आनंद घेतील.